नीट ऐका, महाराष्ट्रातले लोक 12 ज्योतिर्लिंग आहे पिनाडे भाऊसाहेब, पण एकट्या महाराष्ट्रात 5 आहे. भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये, त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये, कृष्णेश्वर, शाबास, इथं संभाजीनगरचं असलं पाहिजे कोणतरी. 4 तर बोललं. औंढा नागनाथ, अजून एक राहिलं परळी वैजनाथ. हा ना, त्याच्यात पुन्हा मी का थांबलो, एकच पुणे जिल्ह्यात आहे आणि 4 मराठवाड्यात आले. मराठवाडा आता जास्तच आनंद झालाय. जनाबाई म्हणल्या महाशिवरात्र आहे, नामदेवा कीर्तन करा. नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं, पण आत ब्राह्मण मंडळीचं शर्माजी माग पुढं हात करून शिवमहिमनं चाललं होतं. आत औंढ्या नागनाथाला स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चिता भस्मलेपस्त्रग्मिनु करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नाम उमखिलम् तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडली कवर्धा झाला की त्यांचा दुसरा श्लोक चुकायचा. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. 2-4 वेळेला श्लोक चुकल्यावर ब्राह्मण बिघडले. ए टाळकुट्यांनो, कोणी परवानगी दिली? चाल तेव्हा इथून. दिलं हाकलून मंदिरातून. पण नामदेव रायाचा ठरलेला सिद्धांत होता, एक राई के 1000 हिस्से उसमें मेरा मौला बसे. की माझा देव मंदिरापुरता नाही, सगळीकडे आहे. मग मंदिराच्या माग गेले औंढ्या नागनाथाला आणि तिथे नामदेव रायाचं कीर्तन सुरू झालं. पण कीर्तनात थोडे देवावर रागावून कीर्तन करतात. हिंदी अभंग आहे, हिंदी अभंग. देवा, अरे तुझे मंदिर कीर्तनासाठी का पत्ते खेळण्यासाठी? अरे मग मी कीर्तनासाठी आलो तर का हाकलून दिलं? ब्राह्मण नाही म्हणून हाकललं ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलंय कोणी? रागावून कीर्तन आहे. ही नदी न जात मोरी पंढरी के राया, ही नदी न जात मोरी पंढरी के राया, ही नदी न जात मोरी पंढरी के राया, ही नदी न जात मोरी पंढरी के राया. ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ऐसा तुमने नाम जी को काहे को बनाया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ऐसा तुमने नाम जी को काहे को बनाया. ही नदी न जात मोरी पंढरी के राया, 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 पंढरी के राया. ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया, ही नदी न जात मोरी पंढरी के राया, पंढरी के राया. ऐसा तोरे नाम दर्जी काहे को बनाया, काहे को बनाया, दर्जी काहे को बनाया. हे औंढ्या नागनाथचं कीर्तन सांगतो कोल्हे पाटील, रागावून चाललंय. ही नदी न जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया. ताड़ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बम्मनों ने बाहर धकाया. देवल के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊल ही फिरे. फिर मिले देऊळाच्या माझी क्या, फिर मिले देऊळाच्या माझी क्या, फिर मिले देऊळाच्या माझी क्या, फिर मिले देऊळाच्या माझी क्या. नाम दे महाती तूने प्यारा,
महाराज म्हणतात घड्याळ बघू नका बाबा. अजून काही मला कोणी वैतागलं नाही बरं का, पण मी राईट टाइम 1 मिनिट पूर्ण फिरविले देऊळ. जगा माझी ख्याती देवल के पीछे नामा अल्लग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवलई फिरे. नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध, तुम कहा के बम्मन हम कहा के सुध. मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. अभंग एवढा तयार केला पण शेवटी थांबवला शिंपी शब्दावर. मी यासाठी सांगतो, प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आहे त्यांनी सुद्धा छातीला हात लावून आमची माळ्याची जात, आमची माळ्याची जात, आमची माळ्याची जात, आमची माळ्याची जात, शीतला माळ्याची जात. छातीला हात लावून स्वाभिमानानं आमची माळियाची जात, शेत लावू बागायत. प्रत्येक समाजा संत आहे, प्रत्येक संतांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे, पण संत समाजापुरता नाही हे लक्षात ठेवा. महात्मा कोणाला म्हणतात? महान आत्मा यस्य सह इति महात्मा. मोठा आहे आत्मा ज्याचा असा जो तो, म्हणजे ज्याचा बोध व्यापक आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचरा आपणची झाला, वसुधा एव कुटुंबकम. या बोधावर जीवन जगणारा त्याला म्हणतात महात्मा. नाही तर ज्ञानोबारायला म्हणता आलं नसतं का पिनाटे भाऊसाहेब? अवघाची तालुका सुखाचा करीन आणि उपवाशी मारीन भोवतालचे. अवघा तालुका नाही, अवघा जिल्हा नाही, अवघा महाराष्ट्र नाही, अवघा हिंदुस्तान नाही, मग अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरी लोके, आनंदे भरी लोके, आनंदे भरीण तिणी लोके, आनंदे भरीण तिणी लोके, आनंदे भरी लोके, आनंदे भरी लोके, आनंदे भरीण तिणी लोके, आनंदे भरीण तिणी लोके. मजा आहे हा. वाजवणारे तेंडुलकर भेटले, सगळे गाणारे कपिल देव आहे. आमचे रहाणे साहेब याच्यावर आहे हार्मोनियम.
माणसे नाही राहणे क्रिकेट मधलं चाललंय आपलं. माणसे काय चालला कुठं कार्यक्रम आपला. विठ्ठल काही काटकसर संयोजकाने ठेवली नाही, आनंद नाही. अवघाची संसार सुखाचा करीन याला महात्मा म्हणतात. त्याचं व्यापक जीवन आहे. सावता महाराज माळी समाजापुरता संत नसतो, संत जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, हे लक्षात ठेवा. मग ते गाव केवढं मोठं अथवा छोटं हे महत्वाचं नाही. शर्माजी, आळंदीपेक्षा शेजारचं पुणे शहर कितीतरी पटीनं मोठं आहे. त्याच्यापेक्षा मुंबई तर खूपच मोठी आहे. इंद्रायणीपेक्षा कितीतरी मोठ्या नद्या जगात वाहतात, तरी तीर्थ इंद्रायणीलाच म्हणतात. आणि क्षत्र आळंदीला आणि देहूला. कोणी चुकून तरी लिहितं का श्री क्षेत्र मुंबई, श्री क्षेत्र पुणे? नाही का? ते गाव किती छोटं असू द्या, पण महत्व त्या गावाला त्याच्यामुळे आहे जेथे हरीचे दास. हरीचे दास जन्म हरीचे दास, हरीचे हो पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास. पवित्र कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास. किती छोटं खेड असू द्या, पण जेते हरीचे दास जन्म घेती. आणि म्हणून लक्षात ठेवा, पंढरपूर पेक्षाही जिथे संताचा जन्म त्याला महत्व जास्त आहे. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. भूमीवरचं वैकुंठ पंढरपूर आहे, पण त्याच्यापेक्षा महात्म्य आळंदीचं. लक्षात ठेवा. तसं अरणपासून 40-42 किलोमीटरवर पंढरपूर आहे, पण पंढरपूर पेक्षाही महत्व अरणला का दिलं? थोडासा एक आगळ्या वेगळ्या विचार करा, मी पुढे सांगणारच आहे. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तिकडून संताच्या पालख्या पंढरपूरला येतात. 27 लाखावर गेली यात्रा यावर्षी. पण 40 किलोमीटरवरच अरण आहे. सावता बाबाची पालखी जात नाही. 750 वर्ष झाले तरी नाही जात. उलट पांडुरंगाची येते, हे लक्षात ठेवा. एवढं महत्व अरणला का? याचं कारण तिथे सावता बाबाचा जन्म झाला, म्हणून सुरुवात अभंगाची.
येते अरण रत्नाची खाण. धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे. बरं का कवटाळकर, तुमचे सर टाळ घेऊन उभे आहे. सरच ना? दायगुडे सर. तुम्हाला शिकवलं त्यांनी? तुम्हाला शिकवलं, गोपाळरावलाही शिकवलं. जमला. तुम्ही बसले आणि त्यांना उभं केलं. उभं राहायचं. जाऊ आनंदाच आहे. धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द येतो. धिक. म्हणून तर मृदंगामध्ये धिक आहे की नाही? असं जमलं. त्यांनाही बुक्का लावतात मृदंग वाजवणाऱ्याला, टाळकऱ्याला बुक्का, कीर्तनकाराला, विनेकऱ्याला बुक्का लावता लावता विण्यालाही, मृदंग वाजवणाऱ्याला लावताना मृदंगालाही. का? ही त्यागाची पूजा आहे. लक्षात ठेवा, त्याग आहे. उगच गोड वाजते का ते? इतके लोक तल्लीन का होतात हे वाजवायला लागले म्हणजे एका पशुनं त्याग केला. चर्मदान करते है तन तब सजते है ढोल मृदंग, घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग. विचार करा, याच्या मागचं शोधा ना तुम्ही. एका जनावरानं आपलं कातडं दिलं दान, तो त्यागाची पूजा आहे. म्हणून मृदंग वाजतोय. हे विना त्याची पूजा का? अरे त्याचे तार घासल्या जातात, ठिणग्या झडतात अग्नीच्या, घासून घासून घासून, आणि मग त्याच्यापासून ते गोड निघतंय. घिसते है तार तब निकलते है मधुर तरंग, छेद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण, तब निकलती है वृंदावन में बासुरिया की तान. हे लक्षात ठेवा. जरा विचार करा, ज्याच्या पायावर डोकं ठेवायला जमत नाही असा दुर्लभ असणारा, योग्याच्या ध्यानाला येत नाही, त्या भगवंताच्या ओटावर कायम वास्तव्य कोणाचं आहे? त्या बांबूच्या लाकडाचं. और पायावर योग्याच्या ध्यानी ध्याता नातूड असी तो भगवान, त्याच्या ओटावर जाऊन बसलं ते लाकूड. कोणतं? ते बांबूचं. 1 फूट बरंच आहे, त्याला बासरी म्हणतो आपण. बरं, कोणत्याही बांबूची बासरी होत नाही, कोवळा बांबू लागतो. छीद दिए जाते हैं कोमल बास के तन मन प्राण. ते फुटभर लांबीचं. बरं का शर्माजी? मग बासरी तयार करताना त्याला खाली आत टाकायचं आणि मग सळी लाल तापवायची. अर्ध्या इंचावर त्याला छिद्र पाडायचे तापलेल्या सळीनं, मग बासरी तयार होते. एवढं सहन केलं म्हणून ती देवाच्या ओटावर गेली. हे लक्षात ठेवा. ही त्यागाची पूजा आहे. चर्मदान करते है तन तब सजते ढोल मृदंग, घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग, छिद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण, तब निकलती है वृंदावन में बांसुरिया की तान. जो बांसुरिया छिद जाने को तैयार नहीं है, उसको अधिकार मांगने का अधिकार नहीं है. विठ्ठल. त्याच्या धिक शब्द आला. धिक याच्यावरून वाढला आपला धिकतान. ढोलकीचं वाजणं वेगळं आणि मृदंगाचं वाजणं वेगळं. इथे चांगले माणसं बसलेले आहे, पण त्यांनी तमाशे पाहिलेलेच आहे. अरे जत्रा असली गावात, जत्रा असली म्हणजे पिनाटे भाऊसाहेब इच्छा नसली तरी सहभागी व्हावं लागते. ते मंडळ येतं. सप्ताह आला म्हणजे कसं काय आम्ही तुमच्या मागे धावतो ना. आता जत्रेत धावत नाही तुम्ही, तमाशा आहे ना. एक लक्षात ठेवा, त्याच्यातही वाजणं आहे. ढोलकी वाजायला सुरुवात करती, ती नरकून डूब जाओ. मृदंग वाजतो धिकतान. धिकतान हे वाद्य हार्मोनियम नाही, तबला नाही. पुराण काळापासून 2च सांगितले. बाजई ताल पखावज वीणा. पुराण काळात स्वर्गामध्ये सुद्धा मनोरंजन करणाऱ्या अप्सरा असल्या तरी वाद्य 2च. एक वीणा आहे, मृदंग आहे. तबला आणि पेटी नाही. नाही इथं चालू द्या, आपलं तिथलं सांगतो. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, ब्रह्मादिक सुर नारी नवीना, सकल असंकर कला प्रवीणा, करई गान बहु तान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा, बाजई ताल पखावज वीणा.
पकवा दाढी विना आधे ढोलकी वाजते बरं का रामकृष्ण महाराज. नरकून डूब जाओ, नरकून डूब जाओ, नरकून डूब जाओ, नरकून डूब जाओ, नरकून डूब जाओ. तरी एकही उठत नाही. बसणाऱ्याला वाटते अरे बिगर तिकीट डूब जाव असेल. आपण तिकिटा काढून आलो. मग ढोलकीला विचारतो तुन कोण 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 कोण. रात्रभर तसंच वाचताय ते प्रश्नचिन्हात. का ढोलकीला प्रश्न असतो. नरकून डूब जाओ, आपण कोण 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 कोण. मग मंजिरा येतो पुढं. सबजन तिकीट काढलेले आणि बिगर तिकीट सबजन डूब जाओ. तिथलं वाद्य. इथे येशाम न प्रीती एक श्लोक सांगतो तुम्हाला. ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही, कीर्तनकाराच्या आधी पखवाद उपदेश करतो. धिक्तान 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 धिगतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगः. विठ्ठल धिक शब्द हा धन्यच्या विरुद्ध आहे. म्हणून कुठे धिक्कार केला, कुठे धन्यता दिली. त्याच्या जिन्याचा धिक्कार असो. तुम्हाला पाठ नाही मला चांगलं माहिती आहे. परलोकी मान दोन्ही नाही, परलोकी मान दोन्ही नाही, परलोकी मान दोन्ही नाही. थांबले का नाही आता. धिकजीने त्याचे बाईले आधीन, त्याचे बाईले आधीन, त्याचे बाईले आधीन. परलोकी मान दोन्ही नाही, परलोकी मान दोन्ही नाही, परलोकी मान दोन्ही नाही. धिकजीने त्याचे बाईले आधीन. काही काही घरी बाई बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोई, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. हे सप्ताहाच्या काळात संयोजक मंडळीला अनुभव येतात. संयोजक मंडळी वर्गणीला जातात. किती आहे आपल्याकडे. 5,000 रुपये. ठीक आहे, पैसेही घरीच आहे. मग कशाला हेलपाटा घालायला लावता. देऊन टाका ना. तेवढीच अडचण आहे. ती परईला गेली. परईला ती आल्यावर का बाई बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोई, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. तिथं धिक्कार शब्द आहे. धिक जिने त्याचे बाईले आधी. कुठे धिक आहे, कुठे धन्य आहे. आता याच्यावर वाढवत नाही. सगळ्या चरणाला थोडा थोडा स्पर्श करायचा. रामकृष्णजी नवला नमस्कार. धिक. जये गावी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. धिक्कार केला. ज्या गावात एकही वैष्णव जन्माला आला नाही त्या गावाचा धिक्कार. आणि जिथे संत जन्माला आला तिथे धन्य. धन्य ते अरण रत्नाची, धन्य ते अरण रत्नाची, जन्मला निधान सावता, जन्मला निधान सावता, जन्मला निधान सावता. धन्य ते अरण. अरणला धन्यता का दिली. रत्नाची खान. रत्न कोणतं. सावता महाराज. इथे निधान शब्द आहे. निदान शब्दाचा अर्थ ठेवाही होत असतो. बऱ्याच ठिकाणी ठेवा अर्थीच शब्द आहे. रामकृष्ण महाराज. नरदेह निधान लागले हाती, म्हणजे नरदेह रूपी ठेवा प्राप्त झाला. ज्याच्याकरता मिळाला त्याच्यासाठी याचा वापर करा. नरदेह निधान लागले हाती. विठ्ठल निधान सापडले. हे निधानवर चाललंय आता. निधान 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 ऐकून घ्या. निधान हा ना. विठ्ठलाला निधान म्हटलं, नरदेहाला निधान म्हटलं, तसं संताला निधान. निधान शब्दाचा अर्थ ठेवा. हा रत्नरूपी ठेवा ज्या गावात जन्माला आला. धन्य ते अरण रत्नाची खान, जन्माला निधान सावता तो. इथपर्यंत आलो आपण. ठीक लक्षात घ्या. संतामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. अरे तीर्थाला गेलंच पाहिजे, जातातच माणसं, पण संत म्हणतात जाऊन केलं काय. चर्म प्राक्षाईले वरी वरी, चर्म प्राक्षाईले वरी वरी, चर्म प्राक्षाईले वरी वरी. तीर्थ जाऊन या काय तुवा केले, तीर्थ जाऊन या काय तुवा केले, चर्म प्राक्षाईले वरी वरी, चर्म
चर्मप्राक्षायले वरी वरी नवरा बायको तिकडची कुठं सांग शर्माजी इकडची एकही सांगत नाही आता नवरा बायको शेतकरी नवरा गेला वारीला आणि बायको राहिली घरी पण सांगून आला होता बरं का आता पाऊस नाही पडला तरी पाऊस पडल्यावर पेरणी आणि बरोबर अमक्याला महादेवला सांगितलं मी जोडी भाड्यानं त्याची सांगायची ना आपलं आधी पेरून घ्यायचं बियाणं तिथून आणायचं खत आणायचं सगळी माहिती देऊन पत्नीला पिनाडे भाऊसाहेब पती गेला पंढरपूरला पाऊस झाल्याचं कळालं त्याला पंढरपूरला गेल्यावर हे सकाळी उठलं चंद्रभागेत गेलं एकादशीला आंघोळ करता करता चिंतन चाललं पाऊस झाला म्हणतात आज जोडी भेटली पाहिजे बैलाची भाड्यानं पेरणी झाली पाहिजे त्यानं खत दिलं पाहिजे बियाणं मिळालं पाहिजे बायकोला सांगून आलो कुठं चंद्रभागेच्या पाण्यात बुडून घरचं पेरणं करते तिथून आलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं त्यानं धोका नाही दिला म्हणजे बरं होईल आज पेरणं झालं पाहिजे बारीला लागलं पेरणं झालं असेल तर बरं होईल गरुड खांबापर्यंत आलं जोडी सापडली असली तर बरं होईल नाही तर सगळ्याचे रानं हिरवे होतील माझं काळच राहील पांडुरंगाचं दर्शन घेतलं विठोबाकडे पाहू पाहू म्हणतं माझं काळच राहील त्याची बायको सकाळी उठली घरी तिचंही चाललं मालक सकाळी उठलं असेल आता चंद्रभागेत गेलं असेल आता आंघोळ करत असेल आता आंघोळ झाली असेल आता पुंडलिकाचं दर्शन घेत असेल आता प्रदक्षिणा करत असेल आता बारीला लागलं असेल आता गरुड खांबाजवळ आलं असेल आता विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं असेल लक्षात आलं ना हे पंढरपुरात आहे मनानं घरी त्याची बायको देहानं गावात आहे मनानं विठोबाजवळ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी तरी ते व्यर्थ हा चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ के मना
संतात आणि आमच्यात हा फरक आहे. कोणता फरक? आम्हाला देवळात संसार दिसतो आणि साधूला संसारात देव दिसला. हा फरक आहे. तिथं गेल्यावर आता मोठी बारी लागली यावर्षी बरं का शर्माजी. 12-12 तास लागले, तरी VIP दर्शन बंद केले होते, तरी 12 तास लागले. तिथं गेल्यानंतर 12 तास बारीला लागला आणि गरुड खांबाच्या पुढं त्याला त्याच्या गावचा महादेव दिसला. महादेव, अरे तू कधी आला रे? मी दुपारी निघलो बुवा घरून. आणि माझ्या पुढे कसा? मी तर पहाटे लागलो का गोपाळपूर पासून. ते शिंदे साहेब नाही का उपमुख्यमंत्री, ते मुखदर्शन करून गेले, पण मला जा म्हणले आत. वशिल्यानं आत घुसलो. दुपारपर्यंत गावलाच होता का? हो. शेताकडे गेला होता का? गेलो होतो सकाळी. माझ्या ऊसाची लागण चालली का रे? कुठं? गरुड खांबाजवळ लागण ऊसाची. महादेवला. आम्हाला देवळात संसार दिसतो, सावता बाबाला संसारात देव. कांदा मुळा भाजी, 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 कांदा मुळा खांबाजवळ लागण ऊसाची. आणि त्यांना शेतात बसून देव पिकात दिसत होता. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी, अवघा झाला माझा हरी. हेच नाही, तेव्हा मोठ होती बरं का पिनाडे भाऊसाहेब, मोठ होती. सावता बाबाच्या वेळेला मोठ माहिती आहे का तुम्हाला? बोपाराव ऐकून आहो म्हणा. आम्ही जपून ठेवलं ते, पण आमच्या घरी आले ते पिनाटे भाऊसाहेब यांनी सगळे पाहिलं. अजून आहे मोठ बैल हे सगळे मला छंद असल्या जपून आहे. आणि आम्ही हाकले आहे पूर्वी, माहिती आहे. समदूर ए नाडा, हा दोरी, नाडा, समदूर, थारोळ, पाट. मोठचा आकार बैलावर अवलंबून असायचा. 6 पावली 6.5 पावली, जशी बैल जोडी असेल तशा आकाराची मोठ. मग ती एक पद्धत असते. थारोळ्याजवळ उजव्या हाताने नाडा धरायचा, डावा पाय नाड्यावर ठेवायचा, झटका मारला की मोठ सरळ होती पाण्यात एका झटक्यात, आणि दुसरा झटका मारला की बुडती. आणि मोठ बुडाली. बैल अभ्यासूच असतात ते बरं का कोली पाटील. मग शेतकऱ्याचा आवाज असतो, बरली बाळा रे. ते कान टवकारतात बरं का बैल, याला म्हणतात सावधान. चल माझ्या राजा,
निघाले कुई 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 चाक वाजायचं आणि बदा बदा पाणी थारोळ्यात पडलं की सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद शेतकऱ्याला. का ते पाणी मेहनतीचं आहे पिनाटे भाऊसाहेब. आता मोटरसायकलनी जातं, रात्री 12ला बटन दाबतं, सकाळी 9ला जाऊन पाहतं, अर्ध उसात अर्ध वड्यात. काय किंमत नाही. तेव्हा किंमत वाटायची, आनंद व्हायचा शेतकऱ्याला. आणि दिवसभर थकत नव्हता. गाणे असायचे त्याचे, ते मोटावरचे गाणे वेगळे आहे, ते काही गात्यात नाही. एका तालात एका स्वरात. तयार आहे मंडळी. एका तालात एका स्वरात एका घुंगरात घुंगरू बोले, जोडी बैलाची मोठला झुकत चाले बैलाजी रे. दिवसभर. आणि तिकडे त्याची बायको वाफ्यात पाणी भरताना याला प्रतिसाद द्यायची. माझा राया गाई मोठेवर गाणी, वाहे तालावर झुळ झुळ पाणी. दिवसभर चालायचं. पूर्वी कविता होती, जुन्या माणसाला माहिती असेल. मोठ सुटली मोकळे बैल झाले, गडी सारे एकत्र जमुनी आले, बसुनी पाटाच्या वाहत्या कडेला, सोडू आता लागले न्याहरीला. मोठ मी का सांगतो, सावता बाबाचा काळ. मोठ, विहीर, नाडा, झाडावरचे पक्षी, त्यांचा बोध किती व्यापक याकरता हे प्रमाण सांगतो मी. दिवसभर मोठ हाकायचे सावता बाबा, पण त्यांना मोठ दिसत नव्हती, बैल दिसत नव्हते, विहीर दिसत नव्हती. मग मोठ विठ्ठल, त्यांची दृष्टी सांगतो. मोठ विठ्ठल, बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल गे, या झाडावरी राघो मैना त्याही विठ्ठल गे. याला सावता बाबा म्हणतात. विठ्ठल ज्यांना मोठेमध्ये विठ्ठल दिसतो, विहिरीमध्ये विठ्ठल दिसतो, बैलात विठ्ठल दिसतो, झाडावरच्या पक्षात विठ्ठल दिसतो, कोथिंबीरमध्ये विठ्ठल दिसतो, कांद्यामध्ये विठ्ठल दिसतो, मोळामध्ये विठ्ठल दिसतो, भाजीमध्ये विठ्ठल दिसतो, लसणात विठ्ठल दिसतो. एवढा व्यापक बोध सावता बाबांचा होता. मग अरे भगवान सुखाचा सागर आहे, सर्वांना प्रमाण पाठ आहे. सुखाचा आगर म्हटलंय, सागर म्हणा कुठे, आगरही शब्द बऱ्याच ठिकाणी आहे, सागरही शब्द आलेला आहे. सुखाचा समुद्र आहे भगवान. असत्तस्य सतश्चैव सर्वस्य प्रभवाप्य यत् सर्वस्य सर्वदा ज्ञाना सर्वम येनम प्रचक्षते. याला म्हणतात सर्व. सर्व सुख परमेश्वराकडे. कारण विज्ञान किती पुढे जाऊ द्या पिनाटे भाऊसाहेब, एका इंद्रियाला एक विषय सुखी करतं. बरं का सर. गायन असेल, फक्त सुख कानाला आहे, डोळ्याला नाही. रूप असेल, फक्त सुख डोळ्याला आहे, नाकाला नाही. सुगंध असेल, फक्त सुख नाकाला आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल, फक्त सुख जिलेबीच जिभेला आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल, सुख त्वचेला आहे, बाकीच्या इंद्रियाला नाही. एका विषयामध्ये एकच इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे. सिनेमामध्ये दोनच विषय आहे, स्पर्श नाही, रस नाही, गंधही नाही. सिनेमात फक्त शब्द आणि रूप. 5 विषयापैकी पिक्चरमध्ये किती विषय आहे? डोळ्याला चित्र दिसतं, हे रूप. संवादनं गाणं ऐकत बसतं, शब्द. शब्द आणि रूप, शब्द रूप रस गंध, या 5 विषयापैकी फक्त 2च विषय सिनेमामध्ये आहे. तरी केवढी गर्दी आहे. एका विषयाला एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे. मग सर्व सुख कशाला म्हणतात? सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून. लक्षात आलं ना? डोळे तुम्ही घ्या रे सुख, आणि पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, आणि माझ्या विठोबाचे गुण, कानाला सुख. घेई घेई माझे वाचे,
सगळे पाठ आहे तुम्हाला. अरे सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे सर्व सुखाचे कितीतरी प्रमाण सर्व सुखाचे आगर बाप रखमादेईवर सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे काही न मागो आणि सर्व आहे ना हा सर्व सर्व तुझे पायी सुख सर्व आहे सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी आमुची पंढरी कामधेनो हे सर्व कळलं तुम्हाला. प्रपंचामध्ये नाही मानलं तरी उतरत जातं बरं का पिनाडे भाऊसाहेब. प्रपंचातलं सुख शर्माजी उतरत उतरत जातं. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. काय म्हणतात तुम्ही ब्रह्मचारी आहे तुम्हाला कसं माहित तुमचं पाहूनच सांगतो. अष्टामोड तारुण्यात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात कोल्हे पाटील. पाहिलं तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हातारी आडवी बघते म्हातारे आडवं बघतं दोघाच्या मध्ये तिसरं थांबलं मधलं पेटल एवढी रागीट एका बांधावर गवत कापतात दिवसभर तरी बोलत नाही एकमेकासोबत. इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलते आणि पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात ना अख्खं लातूर ऐकतं. असं हे उतरत 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 जाणारं गोपाळराव सुख प्रपंचात आहे. याच्या उलट परमार्थात सुख प्रतिक्षण वर्धमानम. अरे सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या वर्षात 6 महिन्यात त्याचा कंटाळा आला ना आलाच कंटाळा. आताही अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंद्या काय आजी पागल झाला का डोक्यात फरक झाला. उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. दुसरं म्हणणार आहे
वर्षात कंटाळले, पण इथे आमचे वारकरी बसले 750 वर्ष झाले, रोज गळ्यात विना घेऊन रूप पाहता लोचणी, 750 वर्षापासून, तरी आनंद वाढत चालला. सुख घडोघडी वाढवला. हा फरक. म्हणून भगवान सुखाचा सागर आहे. सुखाचा सागर असला तरी तोही 1972च्या दुष्काळात सापडला. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. आणि दुष्काळ तयाला, हाती 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 दुष्काळ. थोर प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ बस आष्टामोड. तुम्ही सावध राहा. मी असं केल्याबरोबर. हा थांबा, मी म्हणत नाही दुसऱ्या चरणात सांगतात, फक्त असं करील. आमची पद्धत आहे. व्याख्यानाकडे लक्ष द्या. मी शुद्धीवर आहे. हा कीर्तनाच्या बाबतीत शुद्धीवर आहे. एवढा सुखाचा सागर भगवंत असला तरी तोही 72च्या दुष्काळात आहे. कोणता दुष्काळ? थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. इथपर्यंत आलो आपण. म्हणून सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला, पण पांडुरंगाची पालखी सावता पुण्यतिथीच्या दिवशी अरणला. का? तो सुखाचा सागर आहे. आणि सावता बाबा सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर.
तारखेला बरं का अष्टामोड याच महाराजचं कीर्तन पिनाटे मंगल कार्यालय 2 ऑगस्टला सकाळी 10:30 ते इथं आलेले आहे. त्यांच्या वतीनं कीर्तनाचं जाहीर निमंत्रण, पण सकाळी 10:30 ते 12:30 ही वेळ. मी काही दुसऱ्या चरणात सांगता बघा रामकृष्ण बाबा असं कधीच बोललो नाही आयुष्यात. व्याख्यान मी करतो न अभंगावर तुम्ही लक्ष ठेवून ओळखायचं बाबाला कुठं यायचं आहे. दुसरं चरण हे म्हणायचंच नाही. अरे तो सुखाचा सागर. आल्या आल्या गोपाळराव बुरबुरे आम्हाला म्हटले, चालू होतं जेवण आमचं, की सगळ्या पालख्या पंढरपूरला येतात तर सावता बाबाची पालखी जात नाही, उलट पांडुरंगाची पालखी अरणला येते. का? तो सुखाचा सागर आहे आणि हा प्रेमाचा आगर आहे. थोर प्रेमाचा भुकेला न हा दुष्काळ तयाला, म्हणून पंढरीहून त्याला अरणला यावं लागतं. हे त्याचं उत्तर आहे. सावता सागर आता नाही प्रमाण बरोबर करू आपण. त्याला ते बरोबर असते. आता ते त्यांनाच मिळेल. ते फायनल झालं पण त्याला वेळ आहे. धन्य ते अरण रत्नाची खाण जन्मला निधान सावता तो. जगाच्या बापाकडे सगळे जातात ना, जगाचा बाप सावता बाबाकडे काय येतो? थोर प्रेमाचा भुकेला नाहाची दुष्काळ तयाला. आणि प्रेम कुठं आहे? प्रेमाचा आगर सावता बाबा आहे. म्हणून सुखाच्या सागराला प्रेमाच्या आगराकडे यावं लागतं. सावता सागर प्रेमाचे आगर धरिला अवतार माळया घरी. बस ते मळामध्ये सारखे भजन, सारखं भजन, सारखं भजन. विठ्ठल पायी गोवीला गळा, याला म्हणतात तुका म्हणे केला मळा. विठ्ठल, आणि म्हणून त्याला तिथं यावं लागतं. एकदा कळलं तुम्हाला. अर्धाच तास आहे संप्रदायपूर्वक भजन बरं का गोपाळराव. त्यांची इच्छा होती बाबा पाहिजे आमच्या दिवशी. रामकृष्णजीनं केलं वेल्डिंग. तिकडे गुणाले भागिले आपले काय गुणाले सरपंच तिकडून वेल्डिंग करण्यात आलं आणि ते जमलं. आनंद वाटला. इकडेही समाज आहे पूर्ण, सगळे ऐकणारे श्रोते मायबाप आहे. एकदा सावता बाबासाठी हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या. उद्या पेपरला पहिल्या पानावर येऊ द्या. लातूर शहरातल्या लोकांना कळू द्या की छोट्या छोट्या गल्लीत केवढे मोठे सप्ते होतात. हात वरच एका तालात. विठोबा रखुमाई थांबा. एक टाळीवर. एक हा एक ताकद लावा जरा. एक शाबास. एक हा. विठोबा रखुमाई तुम्ही म्हणाल तसं ठीक आहे. आता माझ्याकडे काही राहिलं नाही, त्यांच्याकडून आलं शेवट. विठ्ठल प्रकाश शर्माजी. सावता सागर सुखाच्या सागराला यावं लागलं. काय कारण? प्रेमाचे आगर. कुठे? धरिला अवतार माळिया घरी. अवतार शब्दाचा अर्थच असतो वरून खाली येणे.
अव हा उपसर्ग आहे, त्याच्यामध्ये तृ धातू आहे. तृ तरती म्हणजे तरणे, पण तृ तरतीचं वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाच्या द्वारा तार झालं आणि म्हणून अवतार शब्द जन्माला आला. धातूला तरणे, तरती म्हणजे तरणे, पण धातूला उपसर्ग लागला की अर्थ बदलतो, म्हणून तृला उपसर्ग लागला अव. तृ तरतीचा तरणे, पण उपसर्ग लागल्यानं अर्थ बदलला खाली येणे. अवतरती म्हणजे खाली येणं, आणि उद्धरती वर काढणे. हे दोन शब्द लक्षात घ्या. अवतरती खाली येणे, उद्धरती वर काढणे. वर कोणाला काढतात? जे आधी खाली आहे. आणि खाली कोण येतात? ज्या आधी वर आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठ, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठ. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जय ऋषी, बोलिले जय ऋषी, बोलिले जय ऋषी, बोलिले साच भावे वर्ताया, भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. भावे वर्ताया. लाडू संतांचे मार्ग, लाडू संतांचे मार्ग, लाडू संतांचे हाडू संतांचे मार्ग, हाडू संतांचे मार्ग, हाडू संतांचे मार्ग, हाडू. हो आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जय ऋषी, बोलिले जय ऋषी, सतभावे वरताया, सतभावे वरताया. साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. कोणीच कमी नाही. कोणालाही सांगा तसंच. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. संत वर आहे, ते खाली येतात. याला म्हणतात अवतार. कशासाठी येतात? उद्धराया. उद्धरती म्हणजे वर काढणे, अवतरती खाली येणे. तुमचा आमचा उद्धार आहे, संताचा अवतार आहे. उद्धराया जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण. म्हणून माळ्याच्या घरी अवतार घेतला म्हणजे माळी समाजाचा उद्धार करण्यापुरता नाही, जगाच्या कल्याणा. धरीला अवतार. जमत्या सर माझ्या माळ्या घरी. आता तुमच्यावरच आहे नंबर, पण मी वेळ आहे त्याला बरोबर आणून देतो वेल्डिंग. याच्या मागचा थोडा इतिहास गोपाळराव नीट ऐकत आहे. हे माझ्याशिवाय कोणताच बुवा सांगणार नाही तुम्हाला. रामकृष्णजी तुमच्याही फायद्याचा आहे. याचा संबंध सांगतो मी. भानुदास महाराजांच्या कीर्तनात पैठणची गोष्ट, थोडस लांब जाऊन पण इतिहास तिथं वेल्डिंग होतो म्हणून. पैठणची गोष्ट, नाथांचे पूर्वज भानुदास महाराज. आणि भानुदास महाराजांच्या कीर्तनाला एक श्रोता, ज्याला हातही नाही पायही नाही, त्याचं नाव कुर्मदास. मग अरणला येऊ आपण. थांबा, थोडं 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 टप्प्याटप्प्यात घेतो. तुम्हालाही गोड वाटेल, पण सांगतोच कोली पाटील आता. हा लागले लिंक. भानुदास महाराज सांगायचे, अरे उदास होऊ नका, नाराज होऊ नका. पंढरीचा पांडुरंगाचा दयाळू आहे, कृपाळू आहे. तो आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो, खुळ्याला हात देतो. हे वाक्य भानुदास महाराजांचं ऐकून तो कुर्मदास रडायचा. त्याला हातही नाही आणि पायही नाही. आणि हे तर बाबा म्हणतात पंढरीचा देव दयाळू आहे, खुळ्याला देतो हात, पांगळ्याला देतो पाय. निर्णय झाला आणि पंढरपूरला जायचं ठरलं. 750 वर्षापूर्वी पिनाटे भाऊसाहेब. साधनं नाही, चालायला पाय नाही, खायला हात नाही.
पण निश्चय केला. डांबरी रोड नाही, सिमेंट रोड तर नव्हतेच. पैठण पासून पंढरपूरला जायचंय. लाकडाचं वणकं गडबडतं का नाही गोपाळराव, तसा दिवसभर गडबडायचा कोण? कुर्मदास. हात नसल्यामुळे कोणाला दया आली तर कोणी पाणी पाजायचं रस्त्यात, कोणी तोंडामध्ये अन्न खाऊ घालायचं, कुठेतरी झाडाच्या काठाला पडायचा आणि पुन्हा पैठणवरून निघाला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला कुर्मदास. गडबडत 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 आता जे मोडलीम नावाचं स्टेशन आहे रेल्वेचं, तिथे लवळ नावाचं गाव आहे बरे का. कुर्डवाडीच्या पुढे जा, तुम्हाला लवळ सापडतंय. कुर्मदासाची समाधी सांगतो तिथे. तिथपर्यंत आले. अंगाचं कातडं सोलून निघालं. रक्तबंबाळ झाल्यामुळे ते माती चिकटली, वणक्यासारखा देह. त्राण संपलं कोले पाटील देहातलं. आता गडबडण्याचं त्राण राहिलं नाही. रस्त्याच्या काठाला पडून राहिला. मरतो म्हणून लक्षात आलं त्याच्या. पण मागणं वारकऱ्याची दिंडी आली सर. खांद्यावर पताका, पांडुरंग माऊली याच्या सामोरून गेली. हे पडून होतं, लक्षात नाही ना असं वणकं लाकडाचं. वारकरी बाबा थांबले सगळे. अरे कोणाचा आवाज येतो बरं? ते उभं नाही ना, रस्त्याकडला फुपाट्यानं माखलेलं परपूर. वारकरी म्हणला रे आपलाच भ्रम झाला, आपल्यातलंच कोणी बोललो चला पुढे. 4-5 पावलं टाकले. ओ वारकरी बाबा, नाही कोणतरी आहे. आणि ते हालचाल वळवळ झाली. मग वारकरी भोवताल, खांद्यावर पताका, पखवाज गळ्यात, वृंदावन मावशीच्या डोक्यावर विना, झेंडेवाले, टाळकरी, 5-25 वारकरी भोवताल. मध्ये हा वणका. कुठला रे बाबा? मुंगी पैठण. नाव काय तुझं? कुर्मदास. कुठे चालला? पंढरपुराला. कशासाठी? आमच्या गावचे संत भानुदास महाराज त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं की पंढरीचा पांडुरंग दयाळू आहे. आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो, खुळ्याला हात देतो. मी निर्णय घेतला एकदा जाऊन त्याच्या दर्शनाचं, तिथे जाऊन त्याचं दर्शन घ्यावं. पण तुम्ही भाग्यवान आहे, आता मला चालण्याचं त्राण राहिलं नाही, अंगाला कातडं राहिलं नाही, मी आता येऊ शकत नाही. पण तुम्ही पंढरपूरला गेल्यावर, उद्या दशमी आहे, चंद्रभागेत 2 वेळा आंघोळा करा. कशासाठी बाबा? एकदा तुमचं नेहमीचं वारीचं आणि एकदा माझ्यासाठी. आंघोळ झाल्यावर पांडुरंगाकडे जा, तिथेही 2 वेळा डोकं टेकवा. एकदा तुमचं नेहमीचं आणि एकदा माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी पाया पडाल ना, तेव्हा माझ्या पांडुरंगाला सांगा, एक भक्त बघितला म्हणा, त्याला हात नाही, पाय नाही, आता येऊ शकत नाही, कातडं राहिलं नाही अंगाला, पण तुमच्याकडे गर्दी खूप आहे. मला कल्पना आहे पांडुरंगाकडे गर्दी खूप आहे, मला येता येत नाही, पण एवढ्या गर्दीतून तर त्याला येता येत असेल, तर माझी एवढी प्रार्थना सांगा, तुम्हा भेटावया बोलाविले, तुम्हा भेटावया बोलाविले, तुम्हा भेटावया बोलाविले, तुम्हा भेटावया बोलाविले. मनती कुर्मदासे आरते करोनिया, मनती कुर्मदासे आरते करोनिया, मनती कुर्मदासे आरते करोनिया.
चरित्राची प्रमाण ढोक बाबाकडून ऐकायची. अरे त्या चरित्राला वजन येत नाही ना प्रमाण असल्याशिवाय. का थोतांड चाललंय, काही ठोकून द्यायचं नाही. कर चरण तर होऊन जाऊ द्या, सगळं सांगतो मी. रडतोय तो कुर्मदास, नाही कर चरण न घडे दर्शन. आता या जन्मी मला दर्शन नाही होत, पण सांगा देवाला, मन आहे शरण तुझ्या पायी. मुंगी पैठून आलो म्हणाव, मनानं तुला शरण आलो म्हणाव. आता पाय ना हात नसल्यानं दर्शन होत नाही म्हणाव. आता मला नाही येत आहेत, पण त्याला सांगा, म्हणती कुर्मदासे आरते करुणिया, तुम्हा भेटा वया बोलाविले. पिनाडे भाऊसाहेब सगळे वारकरी रडले. हो बाबा, जरूर सांगू, आम्ही जरूर सांगू. पंढरपूरला आले, सांगितल्याप्रमाणे 2-2 वेळा आंघोळ्या केल्या प्रत्येकाने, कुर्मदासाठी स्वतःसाठी. आणि जेव्हा राहुळात आले आणि पांडुरंगाच्या पायावर डोकं आपटून वारकरी डबडबल्या डोळ्यानं म्हणाले, पांडुरंगा, जन्म गेला वारी करता करता, सुतईचा सडा नको आम्हाला, आम्हाला काही नको. पण आम्ही एक भक्त बघितला, रस्त्याच्या काठाला पडून आहे, लवळीच्या जवळ. त्याच्या अंगाला कातडं राहिलं नाही, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, नाही कर चरण न घडे दर्शन, पण मन आहे शरण तुझ्या पायी. मनानं तुमचं आहे आणि त्याची प्रार्थना आहे. म्हणते कुर्मदासे आरते करुणिया, तुम्हा भेटावया बोलाविले. एवढं पांडुरंगाने ऐकलं पिनाटे भाऊसाहेब वारकऱ्याच्या तोंडून, आणि पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. इतका उतावीळ झाला विठोबा, केव्हा तो निज भक्त आलिंगीन. ऐकून पंढरराव झाला सद्गतीत, ऐकून पंढरीराव झाला सद्गतीत, केव्हा तो निज भक्त आलिंगीन. ऐकुणी पंढरीराव झाला सद्गतीत, आणि केव्हा तो निज भक्त आलिंगीन. असं झालं पांडुरंगाला, कधी जातून माझ्या कुर्मदासाला कवटाळून भेटतो. म्हणून दोघाला, अरणचा इतिहास इथून आहे, दोघाला नीट ऐका, हे महाराज मंडळी ऐका. दोघाला हाक मारली, नामदेवा, माऊली. दोघही आले. काय देवा, आपल्याला तिघाला जायचं आहे. कुठे? मी सांगतो तिथे. का? माझा एक अनाथ भक्त आहे, कुर्मदास नाव आहे, पैठणहून आला, मग त्याला सनात करण्यासाठी जायचं आहे. करणे सनात भक्त राव, ज्ञानानी नामा चला जाऊ देत, ज्ञानानी नामा चला जाऊ देत, ज्ञानानी नामा चला जाऊ देत, करणे सनात भक्त राव. ज्ञानानी नामा दोघं घेतले सोबत. ज्ञान आणि नामा चला जाऊ तेथ, करणे सनात भक्तराव. आता 3 जण आहे पिनाडे भाऊसाहेब. एक ज्ञान आहे, एक नाम आहे आणि एक देव आहे. आळंदीचे संत माऊली, पंढरीचे संत नामदेवराय आणि जगाचा बाप पांडुरंग. 3 आले लवळला, 3 आले. थोडी शांतता, थोडी झालं, थोडी शांतता. 3 आले. खाली बसला जगाचा बाप. कुर्मदासाला मांडीवर घेतलं. स्वतःच्या पितांबरानं कुर्मदास स्वच्छ केला. खरचटलेली जागा, रक्ताय बंबाय, तिथे माती लागलेली सगळं. आणि जेव्हा तोंडावून पितांबर फिरवला मांडीवर देवाच्या कुर्मदास, आणि वर बघितलं कुर्मदासाने, डोळ्याला धार लागल्या. जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, बस आता सुखानं मरतो देवा. कुर्मदासा, देवा बस माझ्या जन्माचं सार्थक झालं. तिथे अजूनही कुर्मदासाची समाधी आहे, स्वतः पांडुरंगाने दिली. लवळला कुर्मदास समाधी म्हणतात त्याला.